नमस्कार. गेल्या आठवड्यात पप्पा आयलेले तेव्हा मासे आणलेले ना, तर मी त्यांना म्हटलं माझ्या हातान बनवलेल्या माशांका काय एवढी चव लागणार नाही, पण म्हाका तुमच्या हातचे बनवलेले मासे लय आवडतात. तर म्हणाले कशी काय चव येत? तुम्ही आणतास मासे आणि त्याका धुवून टाकतास आणि मग त्याका मॅरिनेट करतास. मी म्हटलं मग करायचं काय? म्हणाले तुम्ही मासे आणलास की पहिला त्याका मीठ आणि आगळ लावून ठेवायचा 10-1 मिनटं आणि मग ते धुवायचे. मी म्हटलं कित्या म्हणून? तर म्हणाले की माशांवर जे प्रोटीन्स असतात किंवा मीठ जे असं आपण लावतो तर सगळा आतमध्ये मुरला जाता. तुम्ही धुतल्यास काय तर शाप सगळा धुवून जाता आणि त्याचे काय बेनिफिशियल घटक असतात ते पण धुवून जातात. ते आतमध्ये मुराक हवे माशाच्या, म्हणून आधी मीठ आगळ लावून मग धुवायचे मासे आणि त्यानंतर मग आपला जा काय मॅरिनेशन असतात, आलं लसूण पेस्ट, आगळ, लिंबाचा रस, आणखीन काय म्हणा तुम्ही मीठ वगैरे जा काय लावचा असतात त्यानंतर लावायचा. तर ही आजच्या जेवणासाठी एक टीप हा नॉनव्हेज म्हणजे फिशसाठी, की तुम्ही फ्राय करा किंवा रस्सो करा, पण त्याका आधी मीठ आगळ लावून ठेवा, त्यानंतर मग ते धुवा आणि मग तुमचा जो फायनल मॅरिनेशन असत ता करा. आता माशाचं जेवण म्हटल्यानंतर थंडगार सोलकढी ही होकच हवी, कारण इतक्या ताव मारून जेवल्यावरती जरा पित्तनाशक आणि जेवण पचवण्यासाठी काहीतरी सपोर्ट एक होयो. तर अशी ही मस्त सोलकढी पण थंडगार अशी तयार केलेली होती मी आणि मासे फ्राय केलं आहे, बोंबील आणि मांदेली आणि ह्या मस्तपैकी जेवण. येवा तर मग जेव. थँक्यू सो मच.